हार्दिक स्वागत। सादर करीत आहोत आजच्या काही ठळक घडामोडी। ठाणे पूर्व सॅटिस प्रकल्पात बाधित कोपरी राजनगर येथील 24 पात्र झोपडपट्टी धारकांना माजी नगरसेवक भरत चव्हाण यांच्या पाठपुराव्याने बीएसपी प्रकल्पातील घरांमध्ये त्यांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यात येणार असल्याची माहिती आमदार संजय केळकर यांनी शासकीय रेस्ट हाऊस येथे दिली। लोकमान्य टिळक पथ कोपरी पोलीस स्टेशन येथील राजनगर वसाहतीतील 40 घरे सॅटिस पूर्व प्रकल्प राबवित असताना बाधित झाली होती। 5 वर्षापूर्वी प्रकल्प राबवित असताना झोपडपट्टी धारकांना तुमचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले होते, परंतु 5 वर्ष होऊन गेली तरी हक्काचे घर त्यांना मिळाले नव्हते। त्यांना अतिशय दुरावस्था असलेल्या दोस्ती रेंटलमध्ये तात्पुरते राहण्याची सोय करण्यात आली होती असे चव्हाण म्हणाले। अखेरीस 15 दिवसापूर्वी आमदार संजय केळकर आणि उपायुक्त मनीष जोशी यांच्या समवेत एक बैठक पार पडली। त्यावेळी मनीष जोशी यांनी बीएसपी घरात पुनर्वसन केले जाईल असे आश्वासन आमदार केळकर यांना दिले होते। त्यानुसार शासकीय रेस्ट हाऊस येथे स्थावर मालमत्ता विभागाच्या वतीने बीएसपी योजनेतून पात्र 24 झोपडपट्टी धारकांचे पुनर्वसन करण्यात येईल या संदर्भातील एक पत्रक उपस्थित पात्र लाभार्थ्यांना आमदार केळकर, भरत चव्हाण, उपायुक्त मनीष जोशी यांच्या हस्ते देण्यात आले। 10 सप्टेंबरला जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनानिमित्त याविषयी अधिक जागरूकता निर्माण केली जाते। वाढती बेरोजगारी, कौटुंबिक समस्या, विद्यार्थ्यांना परीक्षेचे असलेले दडपण, आर्थिक प्रश्न, नात्यामध्ये असलेले तसेच आर्थिक व्यवहारात झालेली फसवणूक, आजार यासह अनेक कारणांमुळे ठाणे जिल्ह्यातील गेल्या 8 महिन्यात 46 जणांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय, तर 3 वर्षात 133 जणांनी आपले जीवन संपवण्याचा प्रयत्न केल्याची नोंद जिल्हा रुग्णालयात करण्यात आले। तणावाखाली गेलेल्या रुग्णांना एकांतवास, नैराश्य, वाढलेली चिंता यामुळे मानसिक विकार वाढून परिणामी आत्महत्या करण्यास प्रवृत्त होतात। या रुग्णांचे समुपदेशनाबरोबर औषधोपचार करत त्यांचे प्रश्न सोडून त्यांच्यामध्ये जगण्याची नवीन आशा निर्माण केली जात आहे। या रुग्णांना वेळीच समुपदेशन करत या आत्महत्या रोखण्यासाठी गेल्या काही वर्षापासून जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर विजय साळुंके, डॉक्टर यशवंत सोलंकी, समाजसेवा अधीक्षक श्रीरंग सीत, स्मिता भोसले, मनोरुग्ण तज्ज्ञ परिसेविका शर्मिला पठारे, जिने पटाणे ही टीम प्रयत्न करत असून 133 आत्महत्या रोखण्यात या टीमला यश आले। नोकरीमधील ताणतणाव असो किंवा नातेसंबंधातील प्रश्न, आर्थिक प्रश्न अशा वेगवेगळ्या प्रश्नांमुळे तणावाखाली गेलेल्यांना काही नातेवाईक घेऊन आले होते, तर काहींनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते। त्यांना समुपदेशन करत आत्महत्या रोखण्याचा प्रयत्न केला आहे। 25 ते 45 वयोगटातील तरुण असून यामध्ये महिलांचे प्रमाण तुलनेत अधिक आहे असे ठाणे जिल्हा रुग्णालयाचे मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर विजय साळुंके यांनी सांगितले। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र, कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। गणेशाच्या आगमनासोबतच गौरी पूजनासाठी भाविक सज्ज झालेत। शहरात गौरीची मूर्ती, मुखवटे पूजन केले जातात। त्याचप्रमाणे अनेक जण फुलांच्या गौरीचे देखील पूजन करतात। यासाठी लागणारी रानातील फुले, वेली बाजारात दाखल झाली। ठाणे शहरासह सर्वत्र गणेशाची प्रतिष्ठापना मोठ्या उत्साहात करण्यात येते। गणेशाबरोबरच गौरीच्या आगमनासाठी नागरिकांची काही महिन्यापूर्वीपासूनच
तयारी सुरू होते. गौरीचे मुखवटे, अलंकार, मूर्ती खरेदीसाठी नागरिकांचा उत्साह दिसून येतो. मात्र मुरबाड, शहापूर येथे मूर्ती आणि मुखवट्यासोबतच रानातील फुले, पाने, वेलीने तयार केलेली गवत पूजली जाते. यामध्ये शेंदुर्ली कलेची फुले, तेरड्याचे रोप, दिंड्याचे पान आणि कंटोळीची वेल यांचा समावेश असतो. या फुलांचा आणि पानाची जुडी करून गौर म्हणून पूजन केले जाते. हे साहित्य कालपासूनच बाजारात विक्रीसाठी दाखल झाले आहे. शहापूर, कर्जत, मुरबाड अशा अनेक भागातून आदिवासी नागरिक विक्रीसाठी आणत असतात. यंदा या साहित्यांची जुडी 50 रुपये प्रति जुडी म्हणून विकली जात आहे. आदिवासी नागरिक पहाटे सकाळी रानातून या वेली, फुले गोळा करून शहरात विक्रीसाठी येत आहेत. ठाणे शहरातील हवा सर्व काळात उत्तम राहावी यासाठी पालिका प्रशासनाने CEW आणि USAID या संस्थेच्या मदतीने हवा गुणवत्ता व्यवस्थापन यंत्रणा कार्यान्वित केली आहे. या यंत्रणेच्या माध्यमातून राज्यातील हवामान विभागाच्या धर्तीवर 72 तास आधी ठाण्यातील हवा गुणवत्तेचा अंदाज वर्तवणे शक्य होणार आहे. यामुळे हवा प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेला उपाययोजना करणे शक्य होणार आहे, अशी माहिती पालिका सूत्रांनी दिली. मुंबई, ठाण्यासह आसपासच्या शहरांमध्ये गेल्या वर्षी हवा प्रदूषणात वाढ झाल्याचे समोर आले होते. हवा प्रदूषण कमी करण्यासाठी उच्च न्यायालयाने उपाययोजना करण्याचे आदेश राज्य शासन आणि महापालिकांना दिले होते. त्यानुसार ठाणे महापालिकेने हवा प्रदूषण रोखण्यासाठी नियमावली तयार करून त्याची अंमलबजावणी सुरू केली होती. यामध्ये कचरा जाळणे, राडारोड्याची वाहतूक करणे तसे हवा प्रदूषणात कारणीभूत ठरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत होती. त्यापाठोपाठ आता ठाणे शहरातील हवा सर्व काळात उत्तम राहावी यासाठी पालिका प्रशासनाने हवा गुणवत्ता व्यवस्थापन यंत्रणा कार्यान्वित केली आहे. काउन्सिल ऑफ एनर्जी, एन्व्हायरमेंट अँड वॉटर आणि USAID यांनी संयुक्तपणे ही ऑनलाईन यंत्रणा विकसित केली आहे. या यंत्रणेचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले आहे. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण YouTube वर पाहायला विसरू नका. धन्यवाद.